नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत नियंत्रण अर्थातच कंट्रोल. नियंत्रण हे व्यवस्थापन प्रक्रियेमधलं अंतिम कार्य आहे. व्यवस्थापनाच्या प्रक्रियेनुसार उद्योगानं ठरवलेली उद्दिष्ट साध्य होत आहेत किंवा नाहीत हे बघण्याची क्रिया म्हणजे नियंत्रण. जॉर्ज टेरी यांनी असं म्हटलंय की नियंत्रण म्हणजे काय चाललंय याचं निरीक्षण करणं, कामगिरीचं मूल्यमापन करणं आणि ठरवलेल्या योजनेनुसार कामगिरी होत नसेल तर दोष सुधारून उपाय अवलंबणं. कुंज आणि ओडोनल म्हणतात की नियंत्रण म्हणजे घटनांना योजनांनुसार जुळवून घ्यायला भाग पाडणं. मित्रांनो, आपण ठरवलं की 1 महिन्यामध्ये 5,000 युनिट प्रोड्यूस करायचे. एकतर ते 5,000 होतील, 6,000 होतील किंवा 4,000 होतील. 5,000 झाले किंवा 5,000पेक्षा जास्त झाले तर ठीक, पण जर 5,000पेक्षा युनिट जर कमी झाले तर अशा वेळी का कमी झाले याचं कारण शोधून काढणं हे नियंत्रणामध्ये येतं. उद्योग संस्थेत चाललेली प्रत्येक कृती ही स्वीकारलेल्या योजनेनुसार, दिलेल्या मार्गदर्शनानुसार, निश्चित केलेल्या तत्वांनुसार होते किंवा नाही हे तपासणी करण्याचं काम नियंत्रणामध्ये केलं जात असतं. थोडक्यात सांगायचं तर नियंत्रणाचं हे काम इतर व्यवस्थापकीय कार्यांचा पाठपुरावा करणारं काम आहे. नियोजन केल्याप्रमाणे एखादी गोष्ट होत आहे किंवा नाही याची खात्री करून घेणं हे नियंत्रणामुळे शक्य होतं. नियोजन हे नियंत्रणाचा आधार असतं. नियोजनाशिवाय नियंत्रण करणं हे शक्य होत नाही. नियंत्रण हे कार्य व्यवस्थित होत नसेल तर नियोजन ही फक्त प्रक्रिया म्हणूनच उरते, त्याला गांभीर्य राहत नाही. म्हणूनच नियोजन आणि नियंत्रण ही दोन्ही कामं एकमेकांशी निगडीत आहेत असं आपण म्हणत असतो. नियोजनामुळं उद्दिष्टपूर्तीच्या कृतीचा मार्ग निश्चित केला जातो. नियंत्रणामुळं त्या मार्गावरून झालेलं विचलन लक्षात आणलं जातं, ते दुरुस्त करून मूळ मार्गावर आणण्याची उपाययोजना केली जाते. नियोजन नियंत्रणाला मदत करतं. नियोजनामुळं नियंत्रण करण्याची साधनंही उपलब्ध होत असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर उद्दिष्ट, स्थायी योजना, कार्यक्रम या सगळ्या गोष्टींच्या मदतीनं नियंत्रण ठेवणं हे सोपं जात असतं. नियोजन आणि नियंत्रण ह्यांच्यामधला परस्पर संबंध हा घनिष्ठ आहे. नियोजनात भविष्यकालीन कामगारांचा अंदाज घेतला जातो. नियंत्रणामध्ये भूतकालीन कामगिरीचं मूल्यमापन केलं जातं. या दोन्हीमुळं वर्तमानकालीन निर्णय घेत असताना व्यवस्थापनाला परिस्थितीचं योग्य ते दर्शन घडू शकतं. नियंत्रणाची ज्यावेळी आपण माहिती घेतो त्यावेळी काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत लक्षात. त्यातली पहिली गोष्ट असते ती म्हणजे नियंत्रणाची प्रक्रिया. मित्रांनो, ज्यावेळी आपण नियंत्रणाची प्रक्रिया असं म्हणतो त्यावेळी प्रामुख्यानं 5 टप्पे या नियंत्रणाच्या प्रक्रियेमध्ये येत असतात. याच टप्प्यांना नियंत्रणाचं घटक असं देखील म्हटलं जातं. कोणते असतात हे टप्पे? तर पहिला टप्पा असतो प्रमाणं निश्चित करणं म्हणजेच सेटिंग स्टँडर्ड्स. दुसरा टप्पा असतो कामगिरीचं मूल्यमापन करणं अर्थात मेजरिंग ॲक्च्युअल परफॉर्मन्स. तिसरा टप्पा असतो कंपेरिंग ॲक्च्युअल विथ स्टँडर्ड परफॉर्मन्स अर्थात प्रत्यक्ष कामगिरीची ठरवलेल्या प्रमाणांशी तुलना करणं. चौथा टप्पा असतो करेक्टिव्ह मेजर्स अर्थात दुरुस्तीचे उपाय सुचवणं. आणि शेवटचा टप्पा असतो टेकिंग फॉलोअप ॲक्शन अर्थात पाठपुरावा क्रिया करणं. तर अशा पद्धतीनं नियंत्रणाची प्रक्रिया ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी नियंत्रणाच्या प्रक्रियेमध्ये हे 5 टप्पे आपल्याला बघायला मिळतात. आपण यातला पहिला टप्पा बघूया, प्रमाणं निश्चित करणं. व्यक्तिगत किंवा संघटनात्मक कामगिरीचं मूल्यमापन जर करायचं असेल तर त्या मापनाप्रमाणे आपल्याला प्रमाण ठरवलं पाहिजे. ही प्रमाणं म्हणजेच अपेक्षित कामगिरीचे निकष किंवा कसोट्या असतात. हे वापरूनच आपण प्रत्यक्ष झालेल्या कामाचं मूल्यमापन करत असतो. अपेक्षित कामगिरीचे निकष हे व्यावसायिक स्वरूपानुसार बदलतात. तरीसुद्धा अपेक्षित कामगिरीचे निकष हे साधारणपणानं 3 पद्धतीचे असतात. उत्पादन विषयक, व्यय किंवा खर्च विषयक आणि गुंतवणूक किंवा भांडवली खर्च विषयक. पहिले आपण बघूया उत्पादन विषयक. उत्पादन परिमाण, दर्जा, काल या संदर्भात ही उत्पादन विषयक परिमाणं असतात.
व्यय किंवा खर्चविषयक ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खर्चाबाबतची ही प्रमाणं असतात. आणि गुंतवणूक किंवा भांडवल खर्चविषयक म्हणतो त्यावेळी गुंतवलेल्या भांडवलासंबंधीची किंवा भांडवलीच्या वापरासंबंधीची ती परिमाणं असतात. थोडक्यात सांगायचं तर नियंत्रण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ते संख्यात्मक असू शकतं, गुणात्मक असू शकतं, कलात्मक असू शकतं, व्ययात्मक असू शकतं, महसुलात्मक असू शकतं किंवा भांडवल विषयक देखील असतं. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी कामगिरीबद्दल निरनिराळी प्रमाणं ठरवावी लागतात. उत्पादन, वितरण, वित्त याच्याविषयीची प्रमाणं ही संख्यात्मक स्वरूपाची असतात. प्रेरण, मनोधैर्य, व्यवस्थापनाची सामाजिक जबाबदारी याच्याबद्दलची जाण अशा सगळ्या बाबतची प्रमाणं ही गुणात्मक असावी लागतात. प्रमाणं निश्चित करण्याचं काम हे साधारणपणा नियोजनाच्या वेळीच केलं जात असतं. नियंत्रण प्रमाणामध्ये काही वैशिष्ट्ये असावी लागतात. प्रमाणं ही उद्दिष्टांशी सुसंगत असायला पाहिजेत. ती अगोदर निश्चित केलेली आवाक्यातली अशीच असायला पाहिजेत. अचूक, लवचिक आणि वस्तुनिष्ठ असायला पाहिजेत. प्रमाणामध्ये कामातल्या महत्त्वाच्या गोष्टींची दखल घेतली गेली पाहिजे आणि प्रमाणांनी फलितावर भर देणं हे गरजेचं असतं. नियंत्रण प्रक्रियेमधला जो पहिला टप्पा असतो त्याच्यामध्ये नियंत्रक हा अपेक्षित कामगिरी किंवा फलित काय असावी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. या प्रश्नाचं उत्तर तो वेगवेगळी नियंत्रण प्रमाणं ठरवून देतो आणि अपेक्षित कामगिरी नक्की काय आहे याचा विचार आपल्याशी निश्चित करतो. त्यानंतर जो दुसरा टप्पा असतो तो म्हणजे कामगिरीचं मूल्यमापन करणं. नियंत्रणाच्या प्रक्रियेमधली दुसरी पायरी म्हणजे प्रत्यक्षात काय काम झालंय त्याचं मूल्यमापन करणं. प्रत्यक्ष कामाचं किंवा फलिताचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं. प्रत्यक्ष काम किंवा जे फलित आपण निश्चित केलेलं असतं त्याचं मूल्यमापन कसं करायचं, तर मूल्यमापन करत असताना गुंतागुंतीची प्रक्रिया आपल्याला ती भासते. मूल्यमापनाची काही हालचाली किंवा कृती जी फलितं निर्माण करतात ती मापनीय असतात, पण बऱ्याच वेळेला अनेक फलितांचं मापन करणं हे अवघड गोष्ट असते. समजा एखाद्याचं मनोबल, व्यवस्थापकाचं नीतिधैर्य अशा गोष्टींचं संख्यात्मक मापन करणं हे शक्य होत नाही. त्यांचं मापन आपल्याला गुणात्मकदृष्ट्या करावं लागतं. प्रत्यक्ष कामाचं मूल्यमापन करत असताना व्यवस्थापकानं काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. अनेक वेळेला निर्णय शक्तीची जागा मूल्यमापन घेत असतं. व्यवस्थापनातल्या एखाद्या स्तरावर नियंत्रणाचं काम न करता व्यवस्थापनाच्या निरनिराळ्या स्तरावर नियंत्रण कार्य केलं पाहिजे. भविष्यातल्या हालचालींचा विचार मूल्यमापनाची प्रमाणं निवडताना केला पाहिजे. व्यक्तीच्या मूल्यमापनापेक्षा व्यक्तीच्या समूहाचं, गटाचं मूल्यमापन, त्यांची उपयुक्तता ठरवणारं मूल्यमापन कसं करता येईल याचा विचार करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर जो तिसरा टप्पा असतो तो म्हणजे प्रत्यक्ष कामगिरीची ठरवलेल्या प्रमाणांशी तुलना करणं. या पायरीमध्ये प्रत्यक्ष कामाची तुलना ही अपेक्षित कार्याशी केली जाते. जेव्हा प्रत्यक्ष कामगिरी आणि अपेक्षित कामगिरी यांची तुलना केली जाते त्यावेळेला त्याच्यात कोणतीही तफावत आढळली नाही पाहिजे. असं जर झालं तर समाधानकारक कामगिरी आहे असं आपण म्हणू शकतो. 100 युनिट प्रोड्यूस करायचं ठरवलं, 100 युनिट प्रोड्यूस केले, नो प्रॉब्लेम, सॅटिस्फॅक्शन आहे. पण अशी परिस्थिती आदर्शवत आहे, ठरवलेली कामगिरी झाली असं फार क्वचित प्रसंगी बघायला मिळतं. जेव्हा ठरवलेली कामगिरी आणि झालेली कामगिरी यात फरक असतो तेव्हा व्यवस्थापकानं तिथं आपली निर्णय शक्ती वापरायची असते. प्रत्यक्ष कामगिरीची अपेक्षित कामगिरीपासून झालेली जी विचलनं असतात ती त्वरित टिपायची असतात आणि शक्य तितक्या लवकर ज्या जागी दुरुस्ती करण्याची गरज आहे त्या जागी उपाययोजना सुचवण्याचं काम हे व्यवस्थापकानं करायचं असतं. चांगल्या नियंत्रण पद्धतीनं विचलन झाल्याची माहिती ही व्यवस्थापकाला ताबडतोब दिली पाहिजे. चांगल्या नियंत्रण पद्धतीनं विचलन झाल्याची माहिती व्यवस्थापकाला ताबडतोब दिली तरच ती वेळच्या वेळी दुरुस्त करणं, त्याच्यावर उपाय योजणं हे व्यवस्थापकाला शक्य होत असतं. त्यानंतर जो चौथा टप्पा असतो तो म्हणजे दुरुस्ती उपाययोजना करणं.
कोणत्याही चांगल्या नियंत्रण पद्धतीनं केवळ विचलनं दाखवून थांबणं योग्य नसतं, तर ती विचलनं किंवा तो फरक दुरुस्त करण्यासाठी उपाय ठरवून देणं गरजेचं असतं. प्रमाणानुसार व्यक्त होणाऱ्या इच्छित कामगिरीपासून प्रत्यक्ष कामगिरीचं झालेलं विचलन नोंदवून त्याची कारणं कोणती आहेत ती शोधून काढली पाहिजेत. ही कारणं लक्षात घेतल्यानंतर व्यवस्थापकानं आवश्यक ती दुरुस्ती त्याच्यामध्ये केली पाहिजे, उपाययोजना केल्या पाहिजेत. दुरुस्ती उपाययोजना करत असताना विचलनाची कारणं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा कामाच्या पद्धतीमध्ये बदल केला जातो. दुरुस्ती उपाययोजना करत असताना उद्दिष्ट असतील, प्रमाणं असतील यांची पुनर्रचना केली जाते, कामाची फेरविभागणी केली जाते, संघटनात्मक बदल करावे लागतात, अपेक्षेप्रमाणे फलित मिळवण्यासाठी प्रयत्न जास्त करावे लागतात. विचलन लक्षात आलं की त्यावर दुरुस्ती उपाययोजना केली पाहिजे, नाहीतर विचलनामुळे होणारा तोटा हा जसजसा कालावधी जाईल तसतसा वाढत जाताना आपल्याला दिसून येतो. यानंतरचा जो शेवटचा आणि 5वा टप्पा असतो तो म्हणजे पाठपुरावा क्रिया करणं. आता पाठपुरावा क्रिया करणं म्हणजे काय, तर दुरुस्ती उपाययोजना केल्यानंतर त्यानंतरच्या कार्यात झालेले बदल नोंदवण्यासाठी, त्याची दखल घेण्यासाठी फॉलोअप ॲक्शन किंवा पाठपुरावा क्रिया ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. परिणामकारक नियंत्रण पद्धतीत पाठपुरावा क्रिया गरजेची असते. योग्य ते बदल ती घडवून आणते, पण झालेल्या बदलांची नोंद घेऊन ते अपेक्षेप्रमाणे आहेत किंवा नाहीत याची पडताळणीसुद्धा करते. कोणत्याही नियंत्रण पद्धतीचं यश हे पाठपुरावा क्रियेवरच अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा जो पुढचा भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे नियंत्रणाची तंत्र, कंट्रोल टेक्निक्स. व्यवस्थापनातल्या वेगवेगळ्या कार्यवाही नियोजन केल्याप्रमाणे होतात किंवा नाही हे पाहणं हे व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं काम असतं. याच्यासाठी व्यवस्थापनाला वेगवेगळी नियंत्रणाची तंत्र वापरणं हे गरजेचं असतं. यापैकीच काही प्रमुख तंत्र आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये असणारे अंदाजपत्रकीय नियंत्रण, खर्च नियंत्रण, परिमाण आणि दर्जा नियंत्रण, काल नियंत्रण आणि हिशेब तपासणीचा अहवाल. पहिलं आपण बघूया अंदाजपत्रकीय नियंत्रण, बजेटरी कंट्रोल. व्यवसायामध्ये काही विशिष्ट कालमर्यादेसाठी करावयाच्या एकूण कामाचा पूर्व आराखडा तयार करणं म्हणजे अंदाजपत्रक तयार करणं. अंदाजपत्रकामध्ये व्यवसायाच्या वेगवेगळ्या बाजूंचा समावेश असतो. कोणत्या बाबी असतात, तर आर्थिक व्यवहार असतील, कच्च्या मालासंबंधीचे व्यवहार असतील, मनुष्यबळाचं नियोजन असेल, यंत्रसामग्री, उत्पादन, खरेदी विक्री, नफा, या सगळ्याचं अंदाजपत्रक तयार केलं जातं. अंदाजपत्रकाचा मुख्य उद्देश हा नियोजन करणं, भविष्यकालीन अंदाज वर्तवणं आणि त्याद्वारे सुसूत्रीकरण आणणं, नियंत्रण आणणं हा असतो. नियोजित उत्पन्न आणि खर्च यांची सांगड प्रत्यक्ष खर्च आणि उत्पन्नाशी घालण्याचं काम हे अंदाजपत्रकाद्वारे केलं जात असतं. म्हणूनच अंदाजपत्रक हे नियंत्रणाचा पाया असतं, आधार देणारा घटक असतं. दुसरं असतं ते म्हणजे कॉस्ट कंट्रोल, ज्याला म्हणतात खर्चाचं नियंत्रण. व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांकडून कमीत कमी खर्चात काम करून घेणं हे गरजेचं असतं, कारण व्यवसायाचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त नफा मिळवायचा असतो. तीव्र स्पर्धेला तोंड द्यायचं असेल तर कमीत कमी खर्चात उत्पादन कसं करता येईल याचा विचार व्यवस्थापकाला करावा लागतो. व्यवसायामधल्या वेगवेगळ्या प्रक्रियांचा खर्च किमान पातळीवर राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. असं जर केलं तर कमीत कमी खर्चात चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या व्यवसायाला करणं शक्य होतं. जोपर्यंत खर्चाची चिकित्सा करायची पद्धत, नियंत्रण करायची पद्धत अवलंबली जात नाही तोपर्यंत खर्च नियंत्रित करणं शक्य होत नाही. खर्चाबद्दलच्या नोंदी या संपूर्णपणे अचूक असणं गरजेचं असतं. खर्चाचे योग्य प्रकारे विभाजन, वर्गवारी करणं गरजेचं असतं. खर्च नियंत्रणाचा दुसरा मार्ग असतो तो म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये खर्चाबद्दल जागरूकता निर्माण करणं. तसं जर केलं तरच पैसा असेल, माल असेल, यंत्र असतील, वेळ असतील याचा अपव्यय टळू शकतो. त्यानंतरचं तिसरं तंत्र असतं ते म्हणजे परिमाण आणि दर्जा नियंत्रण.
परिमाण नियंत्रणाचा संबंध हा उत्पादन, खरेदी, विक्री याच्याबद्दलच्या नियोजित कार्यक्रमांशी येतो. उत्पादन, खरेदी, विक्री याबद्दल ठरवून दिलेलं लक्ष्य गाठलं गेलंय किंवा नाही यावर व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवावं लागतं. दर्जा नियंत्रण म्हणजे ठरवलेल्या प्रमाणापेक्षा प्रत्यक्ष उत्पादनात जी तफावत आढळेल, जो फरक आढळेल, तो दोष दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यापूर्वी तिचं मोजमाप, आकार, घटक, रंग, उपयोग अशा वेगवेगळ्या गोष्टी ठरवल्या जातात. त्याप्रमाणे वस्तू तयार केली जाते. दर्जा नियंत्रण म्हणजे ठरवलेल्या प्रमाणाप्रमाणे उत्पादन करताना आढळणारे दोष, भेद, तफावत हे शोधून ते दूर करणं. त्यानंतर असतं चौथं तंत्र, ते म्हणजे काल नियंत्रण, टाईम कंट्रोल. संघटनेमधले प्रत्येक कार्य हे ठराविक वेळेत करायचं असतं. लागणारी जी वेळ असते प्रत्येक कामाला, त्या वेळेचं व्यवस्थापनाला नियंत्रण करणं गरजेचं असतं. कार्य कोणत्याही स्वरूपाचं असलं तरी ते काल निर्धारित ठरवलेल्या वेळेचंच असलं पाहिजे. त्याच्यासाठी कामाच्या वेळेचा पूर्ण तपशील नोंदणं, कार्यातल्या वेगवेगळ्या अवस्थांना लागणाऱ्या वेळेचं नियंत्रण करणं हे गरजेचं असतं. असं केल्याशिवाय नियोजित वेळेत काम पूर्ण करणं शक्य होत नाही. त्यानंतर असतं ते म्हणजे हिशेब तपासणीचे अहवाल, ऑडिटर्स रिपोर्ट. हिशेब तपासणीसाठी तपासलेले, शिफारस केलेले ताळेबंद, नफा-तोटा-पत्रक यावरून संघटनेमधल्या महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी असतील, गुंतवणूक असेल, प्रगतीची दिशा ठरवलेली असेल, एकूण कामं असतील, कार्यक्षमता असेल, या सगळ्याचा पडताळा आपल्याला येऊ शकतो. ताळेबंद आणि नफा-तोटा-पत्रक यांचा काळजीपूर्वक विश्लेषण केलं की त्या आधारे वेगवेगळ्या गुणोत्तरामधनं व्यवस्थापकांना वेगवेगळ्या प्रकारची प्रगती कळू शकते. तसंच व्यवसायाच्या व्यवहारामधले गुणदोष हे देखील त्या ठिकाणी समजू शकतात. अशा पद्धतीने या लेक्चरमधून नियंत्रण म्हणजे काय, नियंत्रणाच्या प्रक्रियेमध्ये टप्पे कुठले असतात, त्याचप्रमाणे नियंत्रणाची वेगवेगळी तंत्र कोणती आहेत याची माहिती आपण घेतलेली. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.